लासलगावमधील लक्ष्मी माता मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली आहे। 90 वर्षांची परंपरा असलेल्या लक्ष्मी मातेचं भव्य मंदिर उभारण्यात आलं। नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीच्या मशागत कामांना वेग आलाय। पावसामुळे पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणात वाढलंय, त्यामुळे औषध फवारणीऐवजी शेतकरी कोळपणी करतात। पारंपरिक पद्धतीने कोळपणीतून पिकाचं तण नियंत्रित केलं जात आहे। नाशिकच्या कळवण ते कनाशी मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले। 10 किलोमीटरचा रस्ता कापण्यासाठी जवळपास 1 तासांपेक्षा जास्त वेळ लागतोय, त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले। दरम्यान अपघाताचं प्रमाण वाढलं असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होते। नाशिकच्या वणीसह दिंडोरा तालुक्यामध्ये गुटख्याची तस्करी करणाऱ्याला वणी पोलिसांनी अटक केली आहे। आलिशान वाहनातून गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी आणत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे। यात वाहनासह पोलिसांनी 11 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना लोकसभेमध्ये पाठवण्यात आलं। त्यानंतर तुम्हीही लोकसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते, या पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे। तर शिया कळीला कशाला उताणता अशी प्रतिक्रिया भुजबळांनी येवल्यामध्ये व्यक्त केली आहे। तुमची इच्छा आहे का असा प्रतिप्रश्न पत्रकारांना भुजबळ यांनी विचारलाय। मी येवल्यातील लोकांना एकदा विचारून बघतो आणि निर्णय घेतो अशी कोपरखळी देखील त्यांनी लगावली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।